हे दंडकारण्य जे आहे तर त्याचा विस्तार केवढा मोठा आहे म्हणून सांगू. म्हणजे मी आत्ता एवढ्यातच संपूर्ण तो नकाशासुद्धा आपला भारताचा बघितला. दंडकारण्याचा प्रचंड मोठा विस्तार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, तिथपासून पन्ना, बस्तर, पन्ना म्हणजे हिऱ्याच्या खाणी नाहीत का, पन्ना, बस्तर आणि पूर्ण गोदावरीचा उत्तर किनारा, आंध्र प्रदेशचा आणि तेलंगणाचा काही भाग, एवढं संपूर्ण मिळून हे दंडकारण्य होतं. एवढा विस्तार. आणि मी मागच्या वेळी म्हणलेलं कदाचित जर आठवत असेल तर गोनी दांडेकरांनी जे वर्णन केलं त्या दंडकारण्याचं, की अस्वलाच्या अंगावरती जसे घनदाट केस असतील तसा वृक्षसंभार तिथे होता. म्हणजे शब्द खरोखर त्यांनी तो वापरला आहे. वृक्षसंभार, असं घनदाट झाडी की सूर्याची किरणं पूर्ण जमिनीपर्यंत पोचू देच नको एवढी झाडी. आणि आज योगायोग असा की मी बाबासाहेब पुरंदरेंचं सुद्धा शिवचरित्र मला आत कुठेतरी घोळत होतं की शिवचरित्रात सुद्धा दंडकारण्याचा विस्ताराने वर्णन आहे. शिवचरित्रातला जो पूर्वार्ध आहे बाबासाहेब पुरंदरेंचा, त्याचं पहिलंच प्रकरण दंडकारण्य आहे. त्यामुळे दंडकारण्याचा त्यांनी देखील वर्णन केलेलं आहे. असं ते दंडकारण्य. आता तिथे रामचंद्र प्रवेश करत आहेत आणि इथून अरण्यकांडाची सुरुवात आहे. आता हे आपण जे 2 ऋषींविषयी बोलणार आहोत, तर अरण्यकांडाचा सर्ग 1 ते सर्ग 11 एवढे संपूर्ण सर्ग सविस्तरपणे या 2 ऋषींविषयीचं विवेचन वाल्मिकींनी केलेलं आहे. आत्ता जो काही भाग आज बोलला जाईल तर तो संपूर्णपणे मी वाल्मिकी रामायणाचाच आधार घेऊन बोलत आहे. इतर अन्य रामायणांचा संदर्भ म्हणा हे मी घेतलेला नाही. फक्त आणि फक्त वाल्मिकी रामायणावरच मी प्रकाश टाकलेला आहे. तर या सुरुवातीचे जे पहिले 5 सर्ग म्हणून 5-6 सर्ग, तर त्या सर्गांमध्ये संपूर्णपणे वाल्मिकींनी या दंडकारण्याचं जे वर्णन केलं आहे, तिथले सगळे आश्रम, तपस्वी ऋषींचे आश्रम, त्याचं वर्णन, निसर्गाचं वर्णन इतकं अप्रतिम आहे की अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर तो संपूर्ण चित्र उभं राहतं. आता कसं आहे की आश्रममंडल असं म्हणत असत बरं का. आश्रममंडल याचा अर्थ काय, तर एक समजा की गृहीत धरा की आश्रम म्हणजे पूर्वी आता त्या अशा पर्णकुटी असायच्या, हो की नाही. आता 30-40 पर्णकुटी एका भूप्रदेशामध्ये आहेत. लागून जरा अशा की मनुष्यवस्ती जास्त नाहीच आहे खरं म्हणजे. या दंडकारण्यात अतिशय विरळ अशी मनुष्यवस्ती आहे. पण 30-40 समजा त्या पर्णकुटी एका भूप्रदेशात असतील तर त्या सगळ्यांना मिळून एक आश्रममंडल म्हटलं जायचं. आत्ताच्या भाषेत आपण कॉलनी म्हणूया. बँक ऑफ इंडियाची कॉलनी, PMC कॉलनी गलिच्छ आहे, सोडून द्या. पण बाकी त्याला आपण एक असं कॉलनी म्हणूया की ती आश्रममंडलं असायची. गुरुकुलं वेगळी, आश्रम वेगळे, आश्रममंडलं वेगळी. 3ही गल्लत नाही करायची. 3 गोष्टी खूप वेगळ्या आहेत. गुरुकुलं ही साधारणपणे जिथे की शहरी भाग असेल, नागरी वस्तीच्या जवळपास जरा गुरुकुलं असायची, कारण मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे ना. आश्रममंडलं कशी असायची की जे वानप्रस्थी आहेत, म्हणजे अगदी ते क्षत्रिय असतील, ब्राह्मण असतील, की आपला कारोबार समोरच्या व्यक्तीला हस्तांतरित केला आणि मी आता घरातून बाहेर पडणारे, वानप्रस्थाश्रम घेणारे असे जे असायचे म्हणजे रिटायर्ड लोक, तर त्यांचं राहण्याचे जे काही घरं असतील ती सगळी आश्रममंडलं होती. आणि काही जण इतके अतिशय विरक्त होते की ते सगळ्यांपासून एकदम लांब एकांतात आश्रमात राहायचे. हा फरक आहे. तर अशा रीतीने आता आपल्या समोर कधी चित्र काय उभं राहतं की विरक्त किंवा संन्यासी म्हणला की तो असा अगदी काहीतरी गबाळाच असला पाहिजे, किंवा कधी तो कितपत स्वच्छ असेल वगैरे. पण मुळीच नाही बरं का. वर्णनं अशी आहेत
की ते सगळे आश्रमाचा परिसर हा सुंदर स्वच्छ सारवलेला असायचा. भोवतीने जे काही कुंपण असेल तर त्या कुंपणाच्या भोवतीने सुंदर फुलझाडं लावलेली असायची. आजूबाजूला संपूर्ण छानपैकी फळझाडं लावलेली असायची. कंदमुळं ही म्हणजे लागवड, त्याची लागवड केलेली असायची. आणि जेवढं म्हणून आश्रम मंडळ असेल त्याला आवश्यक तेवढं भात पिकवलं जायचं, तेवढं भात ते पिकवत असत. आणि अतिशय नेटका असा तो आश्रम असायचा. जसं की आपण म्हणूया की समर्थ रामदासांचे जे महंत आहेत किंवा समर्थ रामदासांचे मठ होते की नाही, महंतांचे मठ, तुम्हाला सांगते की आज सेतू हिमाचल अगदी श्रीलंकेपर्यंत समर्थ रामदासांचे मठ आहेत. आणि तेही मठ असेच नेटके, असेच स्वच्छ, असे सुंदर आणि प्रसन्न असे होते. समर्थ तर कुठे कुठे घळीत राहिलेले, गुहांमधनं राहिलेले, पण त्या घळीसुद्धा निर्मळ, घळीसुद्धा स्वच्छ आणि प्रसन्न अशा होत्या. तर अशा पद्धतीने तिथला ते सगळं वातावरण आणि अखंड वेदमंत्रांचा उच्चार, यज्ञ यागादी कर्म हे अखंड होत असत. त्यामुळे त्या आश्रम परिसरामध्ये एक सुंदर असा म्हणजे होमाचा, हवनाचा एक छान असा वातावरणामध्ये, आसमंतामध्ये वाससुद्धा भरलेला असायचा. खूप छान वाटतं की नाही. अगदी कोणाकडे छोटा जरी यज्ञ झाला, अगदी अग्निहोत्र करणारे, काही जण नेमाने अग्निहोत्र करणारे असतात, त्या अग्निहोत्राचा सुद्धा आपल्या संपूर्ण घराच्या आसमंतामध्ये एक सुंदर आणि प्रसन्न असा वास असतो. आणि तर त्या आश्रमांचे काही नियम असायचे की आता खरं तर हे इतकं निबिड अरण्य आहे, पण तरीही कधी कधी राजे लोक शिकारीसाठी जातील किंवा काय, हो की नाही. आता निबिड अरण्यामध्ये राजे लोक शिकारीला वगैरे जातील. तर जेव्हा तुम्ही त्या आश्रमांमध्ये जाणार आहात तर त्या आधी धनुष्याला लावलेली जी प्रत्यंचा ती दोरी ती सैल करायची आणि तुमच्या म्यानामध्ये जे काही खड्ग असेल, तलवार असेल, ती काढून बाजूला ठेवायची आणि मगच आश्रमामध्ये प्रवेश करायचा. गुरुकुलांची तसेच नियम होते, आश्रमांचेही असेच नियम होते. आज खरं म्हणजे वास्तवात या क्षणी मला हेच वाटतं की आता जी शाळा विद्यालयं आहेत आपली, तर तिथे असे कडक कायदे केले गेले पाहिजेत की तुम्ही पालक म्हणून जरी तिथे भेटायला जाणार असाल तरी तुम्ही नीटनेटके आणि व्यवस्थित असले पाहिजे. इतकी म्हणजे कधीकधी खूप वाईट वाटतं. मी स्वतः शाळेमध्येही काम केलेलं आहे, अगदी लहान मुलांच्या शाळेत काम केलेलं आहे. काही पालक म्हणून शाळेत येणारी व्यक्ती जर तोंडात काहीतरी अनिष्ट गोष्ट घालून फिरत असेल तर किती वाईट आहे ना ही गोष्ट. धूम्रपान करून एखादे पालक जर शाळेमध्ये येत असतील तर किती वाईट गोष्ट आहे ही, नाही का. त्यामुळे शाळा आणि विद्यालयांमध्ये अशा पद्धतीचे काटेकोर नियम असणं अतिशय गरजेचं आहे. तर किमान बाह्य बाजूनी तरी सुरक्षितता येईल. आत्ताची वाईट परिस्थिती अशी आहे की शाळाच अतिशय असुरक्षित आहेत. शाळा आणि विद्यालयं ही अतिशय असुरक्षित आहेत. त्याच्यामागचं कारण आपला समाजच आहे, आपणच आहोत. तर या दंडकारण्यामध्ये शिरल्याबरोबरच रामलक्ष्मणांनी विराध नावाच्या राक्षसाचा वध केला. हा पण एक शापित गंधर्व होता आणि त्याला ब्रह्मदेवांचं वरदान होतं की तुझा कुठल्याही अस्त्रांनी वध होणार नाही. मग अखेरीस त्यांनी विचारून घेतल्यावर त्याला लक्षात आलं की अरे हे तर अयोध्येहून निघालेले राम आणि लक्ष्मण आहेत. आणि त्यानं मग स्वतःहूनच सांगितलं की प्रभो, माझं कुठल्याही अस्त्रशस्त्रांनी वध होणार नाही, तर तुम्ही भला मोठा खड्डा करून मला त्याच्यामध्ये हे करा, दफन करा, थोडक्यात म्हणायचं. आणि विराधानं तत्पूर्वी सांगून ठेवलं की आता इथून तुम्हाला शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये जायचं आहे. आणि मग तो गंधर्व लोकाला गेला, मुक्त झाला थोडक्यात. आणि मग पुढे राम, लक्ष्मण, सीता हे शरभंग ऋषींच्या आश्रमाकडे निघाले.
श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितलं की आता इथून पुढचा हा जो कुठलाही आता हा जो प्रवास आपला असेल तर त्यामध्ये कायम मी पुढे राहीन, सीता मध्ये राहील आणि तू मागे राहशील. कुठलंही एखादं जर संकट असेल तर आधी मी समोर असेल, मी पुढे राहीन. आधी कसं व्हायचं, लक्ष्मण कधी कधी पुढे असायचा, कधी राम पुढे असायचे, पण आता असं नाही, मी पुढे राहतो, तू मागे राहा आणि मध्ये सीतेला असू दे. अशा पद्धतीने ते चालत असत. आणि या आश्रमाच्या समीप रामचंद्र आले तेव्हा त्यांना एक वेगळंच असं दृश्य दिसलं. शरभंग ऋषी हे देवतुल्य होते आणि त्यांनी प्रायोपवेशन केलेलं होतं. अन्न पाण्याचा पूर्णपणे पूर्णांशाने त्याग केलेला होता आणि एवढी त्यांची तपश्चर्या झालेली होती की त्यांना सदैव ब्रह्मलोकी नेण्यासाठी इंद्र स्वतः विमान घेऊन आलेला होता. आणि रामचंद्रांनी पाहिलं की अरे इंद्र, साक्षात इंद्र विमान घेऊन शरभंग ऋषींच्या आश्रमापाशी आहे आणि ते दोघं एकमेकांशी बोलतायत. आणि इंद्राच्या मागे पुढे संरक्षक लोक म्हणजे जे असतात ना अंगरक्षक, त्याचे अंगरक्षकसुद्धा होते. आणि त्यांच्यात काही थोडा वार्तालाप झाला आणि इंद्राने तर मागंही वळून न बघता तर झटदिशेनं विमानातून पुढे निघून पण गेला. इंद्र निघून गेल्यानंतर रामचंद्र आणि हे दोघं जण लक्ष्मण आणि सीतामाई शरभंगांच्या आश्रमामध्ये गेले. आतमध्ये निरोप पाठवला. ते पण एक शिष्टाचाराचाच भाग होता. असं धाडकन नव्हते जात. आधी सांगायचे की आम्ही आलेलो आहोत, आतमध्ये वर्दी द्या असं. आणि शरभंग तर म्हणले मी वाटच बघत होतो रामचंद्रांची. तर अशा पद्धतीने रामांनी शरभंग ऋषींना साष्टांग दंडवत घातल्यावर त्यांनी त्यांना घट्ट आलिंगन दिलं. हे किती विशेष आहे सांगू का. ज्या वेळी जिथे जिथे म्हणून ऋषींना रामचंद्र भेटलेले आहेत त्या सगळ्यांनी रामचंद्राला अतिशय प्रेमपूर्वक आलिंगन दिलं. आणि शरभंग त्यांना म्हणाले की आत्ताच साक्षात देवराज इंद्र माझ्या इथे आले होते आणि मला माहीत होतं की आता तुम्ही येणार आहात. मी इंद्राला म्हणलं सुद्धा की रामचंद्र येणार आहेत, कारण तेव्हा ते मुहूर्त आणि अशा पद्धतीने बोलायची पद्धत होती ना की अमुक अमुक मुहूर्तावर ही गोष्ट होईल. तर शरभंग म्हणले की मी इंद्राला म्हणालो की रामचंद्र येणार आहेत किंवा आलेही असतील कदाचित, मग त्यांची भेट घेऊनच तुम्ही जा. तर इंद्रानं साक्षात असं उत्तर दिलं, आत्ता नाही मी घेणार रामचंद्रांची भेट. मी केव्हा घेईन सांगू का, जेव्हा ते रावणवधासाठी सिद्ध होतील त्या क्षणी मी त्यांची भेट घेईन आणि जेव्हा ते विजयी होतील पहिली माला मी त्यांच्या गळ्यात घालीन, पण मी आत्ता त्यांची भेट घेणार नाही. असं म्हणून मागंही वळून न बघता इंद्र निघून गेले. आणि शरभंगांनी पुढे जाऊन असं रामचंद्रांना सांगितलं की खरं म्हणजे ब्रह्मलोकात नेण्यासाठी इंद्र स्वतः साक्षात आलेला होता, पण मी इंद्राला असं सांगितलं अतिथी म्हणून साक्षात रामचंद्र जर माझ्याकडे येत आहेत तर मला तुझ्या मुक्तीची काय फार समोर हो की नाही. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी, फिटे ऐसे नव्हे भक्ती सुख पुढती असं वाढू लागे. तुकोबारायांनी म्हणले किंवा माऊलींनी सुद्धा म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायातली 328वी ओवी आहे. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. अरे म्हणाले काय ते ब्रह्मलोक आणि स्वर्गलोकाचं फार मोठं सुख आहे. जोपर्यंत माझा पुण्याचा साठा आहे, पुण्याचा संचय आहे, तोपर्यंत मी तिथं थांबणार. ज्या क्षणी माझा पुण्य संचयच नाहीसा होईल, नष्ट होईल. आत्ताच्या भाषेत म्हणायचं तर बँक बॅलन्स संपला की बँकवाले म्हणतात निघा, सगळं सीलच होऊन जातं फड्याक दिशेने हो की नाही. आपलं अख्खं बँकेचं सीलच होऊन जातं. आपण त्या मुदतीत काढले तर बरे किंवा काही ठेवले तर बरे, नाही तर पुढं काहीच होत नाही व्यवहार बँकेशी सुद्धा. तर असो, तर ज्याप्रमाणे पुण्याचा संचय सरला की तुम्हाला परत मृत्यू लोकातच यायचे, मग कशाला हवी येते उलाढाल. त्यामुळे शरभंग म्हणले मी तुला भेटण्यासाठी म्हणून
तिथं थांबलो आणि मी स्वर्गाला गेलो नाही. कारण इथून पुढे तुम्ही काय काय करायचं आहे हे मी सांगणं गरजेचं आहे. आणि आता इथून पुढे तुला सुतीक्ष्णांकडे जायचं आहे. सुतीक्ष्ण ऋषींची तुला भेट घ्यायची आहे. आणि मग शरभंगांनी रामांना असं सांगितलं, एक क्षणभर तू माझ्याकडे शांतपणे बघ, शांतपणे तू माझ्याकडे बघ. बघा ना किती सूक्ष्म भाव आहेत. म्हणजे जेव्हा आपण खरं सांगू का, रामायणातले शब्द शब्द अक्षरन अक्षर प्रत्येक गोष्टीला भावनेचा स्पर्श आहे बरं का. अत्यंत भावनेचा स्पर्श आहे. तुम्ही जितके त्यात समरस व्हाल ना तितकी ती भावना आपल्या हृदयाला अंतःकरणाला स्पर्श करते. ती नुसती अक्षरं नाहीत, ते नुसते प्रसंग नाहीत, त्या नुसत्या कथा अजिबातच नाहीत. भावनेचा प्रत्येक अक्षराला स्पर्श आहे. ते म्हणले काही क्षण माझ्याकडे बघ. आणि मग शरभंग त्यांना म्हणाले, हे पहा मी आता प्रायोपवेशन करत होतोच, मला ही देहाची खोळ टाकायचीच आहे आणि मी अग्निप्रवेश करणार आहे. मी प्रायोपवेशन घेतलेलं होतं आणि आता मी देह ठेवणार आहे. ही गोष्ट अवतीभोवतीच्या परिसरामध्ये कळली, म्हणजे पसरली गेली. त्यामुळे हे अनेक ऋषी या माझ्या आश्रमामध्ये आलेले आहेत. 12 प्रकारच्या ऋषींचं वर्णन आहे. 12 प्रकारची साधना करणारे ऋषी आणि साक्षात ब्रह्मदेवांपासून काही काही ऋषींची जी निर्मिती झाली आहे तर ते विस्ताराने वर्णन वाल्मिकींनी केलं आहे. म्हणजे अगदी नखापासून निर्माण झालेले ऋषी, केसापासून निर्माण झालेले ऋषी, एकभुक्त ऋषी, नुसतं पाणी पिऊन राहणारे ऋषी, किंवा अगदी गंमत सांगू का, एक वर्णन तर असं आहे की तुम्ही सकाळी जे काही अन्न जे काही खाल, अन्न किंवा फलाहार जो काही, तर ते एकदा तुम्ही पात्र प्रक्षालन करून ठेवलं की संध्याकाळी काहीही नाही. म्हणजे पात्र प्रक्षालन केलं ह्याचा अर्थ पाणीसुद्धा प्यायचं नाही. हा पण एक ऋषींचा प्रकार आणि त्यांच्या साधनेचा प्रकार तो वर्णन केला वाल्मिकी रामायणामध्ये. 22 प्रकारचे हे ऋषी आणि प्रचंड संख्येने तिथे ते आलेले होते शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये. मग शरभंग ऋषींनी रामरायांना असं सांगितलं की आता मी अग्निप्रवेश करणार आहे, पण माझ्या ब्रह्मलोकी मी ब्रह्मलोकी गेल्यानंतर देखील पुढे 2-3 दिवस तुम्हाला इथेच थांबायचं आहे आणि मग तुम्हाला पुढे नंतर सुतीक्ष्णांकडे जायचं आहे. 2-3 दिवस तुम्हाला इथेच थांबावं लागेल. योगायोग असा झाला की शरभंग ऋषी जेव्हा देह ठेवणार होते, सुतीक्ष्ण ऋषीच शरभंग ऋषींच्या इथे आले त्यावेळेला, त्या क्षणाला. आणि मग त्यांनी अग्नी प्रज्वलित केला आणि तुपाची आहुती दिली आणि आपला देह त्या अग्नीमध्ये विसर्जित केला. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने सगळे ऋषी रामांच्या भोवती मंडलाकार बसलेले होते. आणि प्रभू रामचंद्रांना हे ऋषी म्हणाले की तुम्ही इक्ष्वाकू कुलवंश, इक्ष्वाकू कुळातले आहात, तुम्ही राजे आहात आणि पित्याच्या आज्ञेसाठी म्हणून तुम्ही वनगमन केलेलं आहे. आणि त्यामागची काही भूमिका आहे ती अशी आहे की इथे दुर्बलांवर जे जे अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, त्यापासून आमच्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी म्हणून तुम्ही इथे आलेले आहात. त्यांचे शब्द असेल, हे रामा आपण धर्मात्मा आहात. सबलांकडून दुर्बलांकडे वर अन्याय होत असेल तर त्याचं परिमार्जन म्हणजे परिमार्जन करून दुर्बलांना संरक्षण देणं हा तुमचा राजधर्म आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, आणि धर्मसंस्था करण्यासाठी तुम्ही आहात. आम्ही जितेंद्रिय आहोत. अन्याय करणाऱ्यांना आम्ही दंड करू शकत नाही, कारण कितीही ठरवलं तरी आम्ही शाप देऊ शकत नाही. जसं की विश्वामित्रांच्या तोंडची वाक्य गदिमांनी घातली आहेत ना, दीक्षित तो नित्य क्षमी, म्हणजे मी शाप देऊ शकतो पण मी देऊ शकत नाही, कारण एकदा मी यज्ञ दीक्षा घेतली असेल आणि जर मी माझं मन आणि इंद्रिय ही केंद्रित केली असेल, आत्मकेंद्रित केली असतील तर मी कोणालाही शाप देतात
आमच्यात सामर्थ्य नाही अशातला भाग नाही, आमच्याकडेही सामर्थ्य आहे. आम्ही एका क्षणात त्याचं भस्म करूच शकतो, पण ते आम्ही करू शकत नाही आहोत, कारण आम्ही दीक्षित आहोत, आम्ही जितेंद्रिय आहोत. त्यामुळे ज्याप्रमाणे आपल्या गर्भस्थ शिशूची रक्षा माता करते, त्याप्रमाणे आम्हा तपस्वी जनांचं रक्षण तुम्ही करावं अशी आम्ही तुम्हाला याचना करतो. हात जोडून याचना ह्या सगळ्या ऋषींनी रामचंद्रांना केली आहे. याचना करतो हा शब्द ऐकल्या क्षणी रामचंद्रांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू आहे. याचना कसली करता? कारण रामचंद्रांचं वय लहानच आहे आणि हे ऋषी तपस्वी म्हणजे केवढी त्यांची वय आहे, एवढ्यानी साधना झालेले म्हणजे ते वयाने अतिशय रामचंद्रांपेक्षा कितीतरी पट मोठे आहेत. आणि रामचंद्रांनी हात जोडले आणि म्हणाले, अहो तुम्ही मला आज्ञा करा, याचना कशाची करता? मी इथे ह्यासाठीच तर आलो आहे, हे माझं कोदंड त्यासाठीच तर आहे. आणि या क्षणी ह्या ठिकाणी मी प्रतिज्ञा करतो की कुठल्याही राक्षसापासनं, कुठल्याही दैत्यापासनं, कुठल्याही दानवापासनं कशाही प्रकारची तोशिष इथल्या एकाही व्यक्तीला होणार नाही. इथल्या एकाही व्यक्तीला शोक करावा लागेल अशी कशीही परिस्थिती इथे उत्पन्न होणार नाही याची मी खबरदारी घेईन अशी प्रतिज्ञा रामचंद्रांनी त्या सगळ्या ऋषींच्या समक्ष घेतली. त्या सगळ्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि म्हणाले, तुम्ही ह्यापुढे याचना हा शब्द तोंडातनं काढू नका, तुम्ही मला उलट आशीर्वाद द्या, स्वस्तिवचन करा, पण अशा पद्धतीने मला याचना करू नका, कारण हा माझा राजधर्म आहे, हे माझं कर्तव्य आहे आणि हे मी केलंच पाहिजे, त्यासाठीच तर मी आलो आहे. आणि असं सांगून मग रामचंद्र आता पुढच्या प्रवासाला निघालेले. ते ऋषी आपापल्या स्वस्थानी निघून गेले आणि आता रामचंद्रही निघालेले. तर हा प्रवास चालू असताना एका झाडाच्या खाली बसून फलाहार करायला म्हणून हे तिघे जण बसले. छान घुमतोय का, कलकलतंय का? तर फलाहार करायला म्हणून हे तिघजण बसलेले असताना अतिशय विनयानं सीतामाई रामचंद्रांना म्हणाल्या की नाथ, खरं म्हणजे तुम्ही तर धर्मज्ञ आहात, धर्मवेत्ते आहात, मी तुम्हाला काय सांगावं, पण माझ्या मनामध्ये एक शंका आहे म्हणून मी तुमच्याशी बोलते, की माझं मन मला सारखं प्रश्न करत आहे म्हणून मी किती सुंदर संवाद आहे बरं का ह्या दोघांमधला. तर रामचंद्र म्हणले, बोल ना, सांग काय शंका आहे तुझी. म्हणाले, असं बघा की या जगामध्ये असत्य भाषण, परस्त्री गमन आणि वैराशिवाय अकारण हिंसा हे महादोष आहेत, म्हणजे हे महापातक आहे. त्यापैकी पहिल्या दोन तर काही प्रश्नच नाही आहेत. तुमच्या मुखातून असत्य भाषण हे अजिबातच शक्य नाही, परस्त्री गमन त्याहून शक्य नाही. पण मला आता ही शंका आहे की तुम्ही तर प्रतिज्ञा करून बसलात की मी राक्षसांचा वध करेन. असं पहा प्रभो की आपलं तर त्यांच्याशी काही साक्षात वैर नाही. हां, कोणी आपण आपल्यावर अंगावर आला तर प्रतिकार करणे ही गोष्ट ठीक आहे, आपला स्वसंरक्षण करून घेणं किंवा प्रतिकार करणं ही गोष्ट ठीक आहे. पण तुम्ही ऋषींना असं आश्वासन दिलं आहे की मी अख्खी भूमी ही दैत्यविहीन करेन किंवा त्यांचा रणामध्ये निपात करेन. ज्यांच्याशी आपला काही संबंध नाही किंवा ज्यांच्याशी आपलं काही वेळ नाही, तर तुम्ही त्यांना का माराल आणि अकारण वैर का ओढवून घ्याल? मग त्याचं कुठेतरी दुष्परिणाम होतील का अशी मला मनामध्ये बाबा भीती वाटते. कुणीकडून आता काहीच थोडी वर्ष राहिली आहेत, 8-9 वर्ष तर आपली वनवासाची होऊन गेली. रात्री राहिली जी काय वर्ष आहेत ती आपणही शांतपणे राहूया आणि आपल्या अयोध्येला जाऊया असं सीतामाईंनी सांगितलं. कसं पहा, आम्ही लहान असताना कथा ऐकली होती, ती अशी होती की एका ऋषींच्या आश्रमामध्ये कोणीतरी अशीच तलवार आणून ठेवली आणि ते
साधनेसाठी म्हणून नदी किनारी गेले होते. त्यांनी आम्ही वगैरे उरकली आणि ते पुन्हा कुटीमध्ये आले आणि त्यांनी ती तलवार बघितली. आधी तर त्यांनी तिकडे दुर्लक्षच केलं तलवारीचं आणि आपलं काय काम. मग हळूहळू त्यांचं मन त्या तलवारीकडे ओढलं जाऊ लागलं. किंचित काय म्हणतो त्या तलवारीविषयीची एक आस्था त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. एक वेळ अशी आली की ते मग ती तलवार घेऊन फिरायला लागले. ऋषी सगळीकडे ती तलवार घेऊन फिरायला लागले. एक क्षण किंवा एक वेळ अशी आली की त्यांच्या अंतःकरणामध्ये हिंसेची किंवा हत्येची भावना उद्दीपित झाली आणि त्यांनी अकारणच हिंसा केली. असं सीतामाईंनी रामचंद्रांना ही कथा अगदी छान खुलवून सांगितली. रामचंद्रांनी ती खूप शांतपणे ऐकली. हां, म्हणजे पती पत्नींमधला संवाद हा खरं म्हणजे असाच असला पाहिजे. कारण पत्नीलाही बोलायचा अधिकार असतो, पण तो कसा वापरायचा त्याचं भानही तिने ठेवलं पाहिजे. हातपाय आपटत बोललं की झालं सगळा स्फोटच. त्यामुळे कसं बोललं पाहिजे ह्याचं भानसुद्धा सीतामाईला पूर्णपणे होतं. आणि मग रामचंद्र घरातल्या घरात हसले आणि म्हणाले, हो कथानक खूप छान आहे, पण सीते तुला सांगू का, मी क्षत्रिय आहे. क्षत्रिय ह्याचा अर्थ काय बरं? क्षत्रात त्रायते इति क्षत्रिय. आता मी जन्मापासूनच जर धनुष्य बाणाच्याच वातावरणात वाढलेलो, अवतीभोवती माझ्या शस्त्रास्त्रांचंच सगळं जर वातावरण आहे. विश्वामित्राने अत्यंत देवदुर्लभ अशी सगळी अस्त्र मला प्रदान केली आहेत. आणि त्याच्याही पुढची गंमत तुला सांगू का, तू माझ्याबरोबर कशा भावनेने आलीस की मी शिवधनुष्याचा भंग करू शकतो तर तुम्ही माझं रक्षण करूच शकता. म्हणजे या विश्वासानेच तू माझ्याबरोबर आलीस ना की माझंही रक्षण तुम्हीच करू शकता. आता असं बघ की ह्या सगळ्या ऋषींचं रक्षण करणं ही कोणाची जबाबदारी आहे बरं? आपलीच. हां, आपलीच जबाबदारी की नाही. म्हणजे माझी जबाबदारी आहे किंवा लक्ष्मणाची ही जबाबदारी आहे की आम्ही आज ऋषींचं रक्षण केलं पाहिजे. बरं, हे सगळे राक्षस मायावी आहेत. कोण कसाही वेश घेऊन येतो आणि कोण कसाही पद्धतीनं या ऋषींना त्रास देतोय. आणि त्यांनी हेही पुढे जाऊन सांगितलं की काही प्रदेश असेल तिथे तुम्हाला साक्षात दिसतील की अक्षरशः वाईट परिस्थिती की ऋषी मुनींची अशी प्रेताच्या प्रेत त्या राक्षसांनी रस्त्यावर फेकून दिलेली अशी आहेत. म्हणजे ते सगळं जेव्हा मी वाचलं त्या क्षणाला मला हे अक्षरशः जाणवलं की पुरंदरेंनी जो शिवचरित्राचा सुरुवातीचा भाग लिहिलेला आहे तर हे असेच सगळे प्रकार त्या काळात हे यवनसुद्धा करत होते. मी अक्षरशः आपण वाचलेलं आहे की जीभ बाहेर काढून छाटायची, कानात शिशाचा रस घालायचा, इतक्या चित्रविचित्र पद्धतीने छळ, चटके द्यायचे, सळीनं चटके द्यायचे, असे भयंकर क्रूर असे प्रकार त्यांनी केलेले. आता जर शिवाजी महाराज चिपळ्या घेऊन बसले असते तर कोणी रक्षण केलं असतं? नाही ना. शिवाजी महाराजांना तलवार घेण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. तीच गोष्ट आता इथे रामचंद्र म्हणतात की आपल्याला उपद्रव करेपर्यंत आपण वाट बघून चालणार नाही आहे ग, नाही का? आपल्यावर शस्त्र घेऊन येईपर्यंत आपण वाट बघून चालणार नाही. दिसला की छाट असं केलं तरच खऱ्या अर्थाने धर्माची दहशत बसेल. आज सुद्धा धर्माची दहशत बसणं, लक्षात घ्या, शब्द अतिशय बारकाईने मी वापरलेला आहे की धर्माची दहशत बसणं गरजेचं आहे. कोणी उठतो, काहीही बोलतो, का हो इतके आम्ही असे कोणीतरी वाटायला लागलो का तुम्हाला? इतके चिल्लर आहे का आपला धर्म? कोणी उठावं ना, रामायण घडलंच असेल का? असेल नसेल तुला काय करायचं? तुझं बघ ना काय घडलं ते. आधी रामायण घडलं नव्हतं इथपर्यंत बोलण्यापर्यंत मजल ज्याची जाते आहे. धर्माची दहशत नाही, कायद्याचा धाक नाही. कायद्यात जिथं धर्मनिरपेक्ष असेल तर विषय संपला. कोणी उठतो, काहीही बोलतो, कसाही वागतो आणि आपला माणूस मात्र त्या गोष्टीला विरोधच करू शकत नाही, तोंड उघडून बोलू शकत नाही. कारण आमचा अभ्यासच नाही. आम्ही मुगू करतो, काय पर्यायच नाही, नाही का? पण जर अभ्यास असेल तर तुम्ही जिथल्या तिथे त्याला शब्दांनी छाटू शकता.
एकदा सहज जाता जाता आठवलं म्हणून सांगते. स्वामी विवेकानंद जहाजातून चालले होते आणि शिकागोला दूरवरचा प्रवास आहे आणि तो काय त्याला देश का काहीतरी म्हणतात, तिथे ते असे उभे होते. मागे एक पादरी उभा होता. तो त्यांना म्हणाला की आमचा धर्म फार श्रेष्ठ आहे. त्यांनी सगळं ऐकून घेतलं शांतपणे. त्यांचा तर सगळ्या धर्माचा अभ्यास होता. साक्षात कुराण त्यांनी संपूर्ण या अथापासून इथेपर्यंत वाचलेलं होतं. साक्षात बायबलचं ओल्ड टेस्टामेंट, न्यू टेस्टामेंट अथापासून इथेपर्यंत त्यांनी वाचलेलं होतं स्वतः स्वामी विवेकानंदांनी. त्यांनी त्या पादरीचं सगळं शांतपणे ऐकलं. तिथपर्यंत ते शांत होते. जेव्हा तो आपल्या धर्माबद्दल बोलायला लागला आणि वाव विचित्र बोलायला लागला, त्या क्षणी त्यांनी शांतपणे मागे वळून त्याच्याकडे एक नेत्र कटाक्ष टाकला. त्यांना वाटलं आपल्या डोळ्यांनी बघण्याने हा शांत बसेल. आणि मग दुसऱ्या क्षणाला ते म्हणाले, आता इथं पण एक अक्षर जरी तोंडातनं निघालं ना, उचलून फेकून देईन तिकडं समुद्रात, परत तुझ्या हाडही सापडणार नाहीत अशी परिस्थिती करून. तर क्षणी पादरी गप्प बसला. ज्या गोष्टीबद्दल तुला माहिती नसेल तर ती माझ्याकडून जाणून घेण्याची कृपा कर, नाहीतर तुझी काही खैर नाही. अशी दहशत ही बसणं काळाची गरज आहे. आपण कोण आहोत याची जाणीव आपल्याला असणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि इथे प्रभू रामचंद्र आणि सीतामाईमधला हा जो संवाद आहे त्यात रामचंद्रांनी हेच सांगितलं की राक्षसाला ओळखत बसून मग त्याच्यापुढे मी त्याला मारेन असं करून चालणार नाही आहे. जर अफजल खानाला शिवाजी महाराज म्हटले असते शिवा अफजल भाई भाई तर चाललं असतं का हो? त्याचा कोठळाच काढणं भाग होतं ना. त्याला भाई भाई म्हणलं की संपलंच की शिवाजी महाराजही नाही स्वराज्य त्याच्या पुढचं नाही असं झालं असतं की नाही सांगा मला. तर पुढे हे सगळेजण मग तिघंजणं पुढच्या प्रवासाला निघाले आणि सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचले. हे सुतीक्ष्ण ऋषी अगस्तींचे शिष्य आहेत. सुतीक्ष्ण याचा अर्थ असा की ज्याची मेधा, ज्याची बुद्धी अतिशय धारदार आहे आणि ज्याची धारणा तीक्ष्ण आहे असे ते सुतीक्ष्ण. आणि साधना, उपासना आणि तपश्चर्येनं त्यांनी आपलं सगळं जीवनच साधकांसाठी म्हणून समर्पित केलेलं होतं. तर ह्या सुतीक्ष्णांच्या आश्रमामध्ये रामचंद्र आले. सुतीक्ष्णांनी त्यांना सांगितलं की तुम्ही अवतीभोवतीचाही परिसर, इतरही ऋषींच्या आश्रमांना भेटी द्या आणि पुन्हा माझ्याकडे या. हे सगळं बोलणं झालं पण मध्ये 10 वर्षाचा कालखंड लोटलाय. बरं 10 वर्ष रामचंद्र वेगळ्या वेगळ्या ऋषींच्या आश्रमांना भेटी देत होते. कुठे 6 महिने, कुठे 1.5 वर्ष, कुठे 2 वर्ष, कुठे 1 वर्ष, हा सगळा 10 वर्ष जवळजवळ ही गोष्ट झाली. आणि ते पुनश्च सुतीक्ष्णांकडे म्हणजे या आधी 10 वर्ष ते भेटले होते सुतीक्ष्णांना, आता आले ते फायनल. म्हणजे आधी 10 वर्षापूर्वी ते सगळ्या आश्रमांना भेटी देऊन, नाहीतर तुम्ही मनातल्या मनात जर गणित केलं तर तुम्हाला 18-19 वर्ष वगैरे वाटायला लागतील म्हणून मी हा खुलासा केला. तर आता सुतीक्ष्णांना रामचंद्रांनी सांगितलं की जेव्हा मी ह्या सगळ्या ऋषींच्या आश्रमांना भेटी दिल्या त्यावेळेला माझ्या कानावर गोष्टी आल्यात आणि अगस्तींबद्दल मी तर ऐकलंच होतं, पण मला आता अगस्तींना भेटण्याची अतिशय तीव्र अशी इच्छा झालेली आहे. कारण माझे गुरु विश्वामित्र हे सुद्धा मला म्हटले होते की जेव्हा कधी आता तू दक्षिणेमध्ये जाशील तर तू अगस्तींना अवश्य भेटलं पाहिजेस. आणि हे बघा की आपल्या भारतीय परंपरेचं हे केवढं मोठं वैशिष्ट्य आहे. कारण आपण अत्यंत उदार आहोत. कधी कधी म्हणजे अतिशयोक्ती नाही, नको तितके उदार आहोत. तर पण असं आहे की विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना म्हणाले होते की माझ्याजवळचं जे जे होतं ते मी तुला दिलं. जी जी अस्त्रविद्या, शस्त्रविद्या किंवा जी जी दुर्मिळ अस्त्र होती त्याचे उपसंहारासकट मी तुला सगळं दिलं. आणि आता तर मी हिमालयात निघून चाललो आहे, पण हे बघ तू जेव्हा दक्षिणेत जाशील तेव्हा अगस्तींकडनंही तुला काही काही गोष्टी ह्या प्राप्त होणार आहेत आणि त्याचा उपयोग तुला भविष्यामध्ये होणार आहे. हे सूचना विश्वामित्रांनी देऊन ठेवली होती. आणि त्या काळातले गुरुसुद्धा किती श्रेष्ठ होते. आता मी सांगितलं आहे ना एवढंच, कशाला त्यांच्याकडे जाऊन विचारायला पाहिजे.
मी आहे ना इथं, मी सांगितलं दॅट इज फायनल, असं त्या काळात नव्हतं. तुला जे जे ज्याच्याकडनं मिळेल त्याच्याकडनं तू घे, त्यांची विद्या तू प्राप्त कर, हे सांगणारे गुरु होते. उगाच का वशिष्ठांनी त्यांना विश्वामित्रांबरोबर पाठवलं आणि पुढे विश्वामित्र म्हणले तुला अगस्तींना भेटणं क्रमप्राप्तच आहे आणि त्यांच्याकडनं जी जी विद्या मिळेल ती तू प्राप्त कर. म्हणजे आता असं असतं की आपण शाळा महाविद्यालयांमधनं अगदी PhDचे थिसिस लिहिण्यासाठी म्हणून ज्याचे कोणाचं मार्गदर्शन घेतो, तर ते असंच असतं. फक्त ते जेवढ्याला तेवढेच संदर्भ घ्यायचे, कारण तीच सवय लागलेली असते शाळेपासून, तीच सवय. काही वेगळे संदर्भ बघूया, काही वेगळं मिळतंय का बघूया, ही वृत्तीच राहिलेली नाही आहे. छापलेलं घ्या, लिहा, परत छापा, संपला. आमचं डोकं रिकामं. परीक्षा संपता क्षणी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारा बरं, एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही आणि 98-99 मार्क कुठून मिळतात हो? मी खरंच सांगते की तुम्हाला गंमत म्हणून सांगते, 10वीची परीक्षा होऊ दे, परीक्षा संपली, कोणीही 10वीचा तुमच्या जवळचा विद्यार्थी कोणीतरी असेल, त्याला एखादा फक्त प्रश्न विचारा, झटकन विचारायचा, बेसावटपणे विचारायचा, उत्तर सांगता येणार नाही आणि तोच पेढे घेऊन येतो, काकू मला 98% मिळाले. कुठून दिले रे बाबा तुला? दुसऱ्या दिवशी विचारावं तर तुझी पाटी करून 98% घासले कुठून तुझ्या खिशात? ही परिस्थिती आहे, कारण विद्यार्जनाची आस संपलेली आहे समाजातली. हे फार गंभीर आहे. पालकांनाच येत नाही, मुलांना कुठून मिळणार? पालकांचीच गंभीर परिस्थिती आहे. तुला मी एवढ्याला पैसा घालून क्लासला, माझ्या डोळ्या देखत एका मुलाला फोडला वडिलांनी. एवढा मी तुला पैसा घालून क्लासला पाठवतो आणि मग तू काय करतोस? अरे बाबा, तू काय करतोस? नुसता पैसे देऊन क्लासला पाठवतोस? तू प्रेमाने त्याच्याजवळ बसतोस का? तू प्रेमाने त्याची विचारपूस करून बोलतोस का? तुझं डोकं मोबाईलमध्ये. सीतामाईने जे सांगितलं ना, ती तलवारीची कथा, तशीच कथा आहे की आपण काय जवळ बाळगतोय त्यानुसार आपल्या वृत्ती घडत जातात. त्यात सुद्धा आपण काय बघतो त्यावर पण निर्भर आहे म्हणा. त्यामुळे तशा तुमच्या वृत्ती घडत जातात. पालकच जर अखंड असे मोबाईलमध्ये असतील आणि जर अपेक्षा करतील की मी तुझ्यासाठी पैसा आणतोय म्हणून तू यश आण, कसे शक्य आहे सांगा बरं मला? कधीतरी जवळ बसावं, विचारावं तुझं काय चाललंय, तू नवीन काय वाचलंस, हे विचारणं हे पालकांचं कर्तव्य आहे. माझे वडील म्हणत असत की लायब्ररी लावायची, नुसते शाळेचा आणि कॉलेजचा अभ्यास तेवढ्यावर भागत नसतं. लायब्ररी लावायची, 4 पुस्तकं वाचायची. मला अगदी चांगलं आठवत आहे, मी लायब्ररीतनं स्वामी कादंबरी आणली होती बरं का, आणि मी काय 4-5 दिवसात ती, काय असं वय अल्लड असतं, मी अगदी 4-5 दिवसात ती वाचली. म्हणजे अजून एवढं त्यातलं गांभीर्यही नव्हतं. वाचले आणि मला ती परत करायचं होतं. योगायोग असा की बाबा म्हणले चल मग मी रिक्षातनं चाललोच आहे, तर तुला हवं असलं तर सोडतो. रस्त्याने जाताना त्यांनी मोजून 4 प्रश्न मला विचारले. एकाही प्रश्नाचं मला उत्तर देता येईना. म्हणे अगं तू ते पुस्तक परत करायला चालली आहेस ना? म्हणलं मग एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, खाली उत्तर घरी जा, ते पूर्ण वाचायचं, लक्षात ठेवायचं, मी जी प्रश्न विचारेन त्याची उत्तरं सांगायची, मग ते पुस्तक परत करायचं. हे पालकांचं कर्तव्य आहे. हे पहिलं कर्तव्य जर कोणाचं असेल तर ते पालकांचं आहे की तुम्ही कसं त्यांना घडवताय. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की ही आस प्रत्येक गुरु आपल्या शिष्यामध्ये त्या काळामध्ये निर्माण करत असत. आणि मग सुतीक्ष्णांना जेव्हा रामचंद्रांनी विचारलं की मला अगस्तींना भेटायचं आहे, तर क्षणी सुतीक्ष्णसुद्धा म्हणाले हो, हेच मी तुम्हाला सांगणारच होतो की आता तुमची वेळ आहे की तुम्हाला अगस्तींना भेटायची तुमची वेळ आता जवळ आलेली आहे. आता इथे उल्लेख त्यांनी असा केला आहे मात्र की रामचंद्रांना सुतीक्ष्ण असं सांगतात की जेव्हा तुम्ही अगस्तींच्या आश्रमात जाणार असाल त्याच्या एक योजना अलीकडे अगस्तींच्या भावाचा आश्रम आहे. पण इथे कुठेही वशिष्ठांचा उल्लेख नाही, कारण अगस्तींचे जुळे भाऊ वशिष्ठांचा आठवतं ना, मी निरूपण करताना सांगितलं होतं तर अगस्ती आणि वशिष्ठ हे जुळे भाऊ आहेत. पण भावाचा आश्रम एवढा मोघमच उल्लेख आहे, नावबिव असं काही त्याचा उल्लेख नाही आहे, पण असेल कोणीतरी बंधू अशा अर्थाने. तर
तर तिथे आधी तुम्हाला जावं लागेल आणि मग तिथून मग तुम्ही अगस्तींच्या आश्रमामध्ये जाल असं सुतीक्ष्णांनी सांगितलं. कशा पद्धतीने जायचं आहे, कसं जायचं आहे ते सगळं. जवळपास 4 योजनं दूर अगस्तींचा आश्रम होता सुतीक्ष्णांच्या आश्रमांपासून. आणि त्यांनी हेही सहज जाता जाता म्हणलं की अगस्तींनी विंध्य ओलांडून उत्तरेकडे परत कधीही न जाण्याचा निश्चय केलेला असल्या कारणानं उत्तरेतले जे कोणी क्षत्रिय राजे याच्या पुढे त्यांना अगस्तींचं दर्शन होणं शक्य नाही. आणि त्यामुळे तू दक्षिणेला आला आहेस हे फार उत्तम आहे आणि तू भेटच आता अगस्तींना. काही दिवसांच्या प्रवासानंतर रामचंद्रांना दुरूनच एका उंच भूभागावर आश्रमसमूह दिसला. सुतीक्ष्ण ऋषींनी सांगितल्याप्रमाणे हा अगस्त्यांच्या बंधूंचा आश्रम असावा असं त्यांच्या लक्षात आलं. आणि त्या आश्रमामध्ये जाऊन अगस्तींचे जे बंधू आहेत त्यांच्याशी रामचंद्रांचा वार्तालाप झाला. ह्या वार्तालापामध्ये सहज जाता जाता म्हणून त्या बंधूंनी अगस्तींविषयीचं एक कथानक सांगितलं. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अगस्तींनी राक्षसांमध्ये धाक निर्माण केलेला होता. वातापी आणि इल्वल नावे बरं का, काही लोक नुसतं इल्व म्हणतात, इल्व नाही, इल्वल पूर्ण नावे. वातापी आणि इल्वल असे 2 दैत्य होते, भाऊ होते. इल्वल हा जो होता त्याला संस्कृतचं उत्तम ज्ञान होतं आणि हा काय करायचा, ब्राह्मणाचं रूप घ्यायचा आणि भोळ्या बाबड्या ब्राह्मणांना किंवा ऋषीजनांना म्हणायचा की आमच्याकडे श्राद्ध आहे, तुम्ही जेवायला याल का. आणि जेवायला म्हणून हा बोलवायचा इल्वलो. आणि हा जो वातापी होता तर तो त्या ब्राह्मणांना यथेच्छ जेवण वाढायचा. हा वातापी सूक्ष्म रूप धारण करून त्या ब्राह्मणांच्या पोटात शिरायचा बरं का. आणि मग जेवण वगैरे झालं की हा इल्वल बाहेर उभा राहून जोरात त्या वातापीला हाक मारायचा, वातापी वातापी ये बाहेर, आता ये बाहेर म्हटल्यामुळे तो वातापी जो होता तो ब्राह्मणांचं पोट फाडूनच बाहेर यायचा. आणि अशा रीतीनं अनेक ब्राह्मण, आता सहस्र असा उल्लेख आहे, सहस्र याचा अर्थ खूप, बहुसंख्य असं धरूया आपण, नाहीतरी संख्येचा म्हणजे अगदी जेवढीच तेवढं असं धरायचंच नसतं ना. तर असा अनेक ब्राह्मण, अनेक ऋषींचा वध अत्यंत निष्ठुरपणे या राक्षसांनी केलेला होता. मुळातच आतंक जो असतो ना तिथं शौर्य कमी असतं, धैर्य कमी असतं, क्रौर्य खूप असतं. आतंक हा जो असतो ना तो जेवढा भीती निर्माण करत असतो आतूनही तो भित्रा असतो. कुठलाही आतंकी जेवढं भय निर्माण करतो तेवढा आतूनही तो भित्रा असतो. तो नुसतं भय निर्माण करतो क्रौर्याचं सहाय्य घेऊन. तर आतंकामध्ये काय असतं, लबाडी असते, घातपात असतो, धोका असतो. आणि अशा पद्धतीने ह्या दहशतीचं उत्तर दहशतीनेच द्यायला हवं ना. अगस्तींना ही गोष्ट कळली होती की हा या पद्धतीनं यांचं काम चालतं. आणि योगायोग असा की हा इल्वलाचा आणि अगस्तींचाच एकदा गाठभेट झाली. इल्वलाला काय माहिती आपलं मरण जवळ आलंय, मग काय म्हणतो बुडत्याचा पाय खोलात. इल्वला म्हणाला अगस्तींना की आमच्याकडे श्राद्ध आहे, येता का. हो अवश्य, नक्कीच येणार, तुमच्याकडे तर पहिला येतो. आणि मग इल्वलाच्या आमंत्रणाप्रमाणे अगस्ती जेवायला म्हणून गेले. आणि वातापी सूक्ष्म रूप घेऊन अगस्तींच्या पोटात शिरला. तर इल्वलाने त्यांना यथेच्छ भोजन वगैरे दिलं. मस्त जोरात ढेकर दिली अगस्तींनी, पोटावरनं हात फिरवून ढेकर दिली. हा बाहेर न ओरडला, वातापी बाहेर आहे, वातापी बाहेर आहे. अगस्ती हसले म्हणाले, आता तो कसा बाहेर येणार, तो यमसदनाला पोचला, तुलाही तिथेच पोचवतोय, थांब दोन क्षण थांब, तुलाही तिथेच जायचं आहे त्याच्याबरोबर तिकडे वर यमसदनात. आणि त्या इल्वलालाही त्यांनी मारलं. आणि अशा पद्धतीने अगस्तींची जी रामायणातली सुरुवातीची कथा ती इथे अगस्तींचे बंधू त्यांनी रामचंद्रांशी वार्तालाप करताना सांगितलेली आहे. जसं समर्थांनी म्हणलंय, उत्कट भव्यतेची घ्यावे
मळमळीता अवघेचे टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी श्रीराम. म्हणजे ज्याप्रमाणे अगस्तींचं कार्य कसं आहे तर उत्कट भव्य असं त्यांचं कार्य आहे. असं किरकोळीत नाहीच आहे काही, काय असेल ते उत्कट भव्य, म्हणजे जगावेगळंच काम आहे सगळं अगस्तींचं. आणि अगस्तींचा आश्रमसुद्धा भारतभर विखुरलेले आहेत. हे सगळं मी आता डिसेंबरमधलं जेव्हा आपलं प्रवचन असेल तेव्हा मी विस्ताराने बोलीनच. माझा मोह कधी कधी आवरत नाही, कारण मला ते आता अगस्ती अनावर झाले असं म्हटलं तरी हरकत नाही. इतकं अफाट काम आहे ना, म्हणजे आपली मती गुंग होते, थक्क होतो आपण की एका आयुष्यामध्ये, आणि आपल्यासारखाच माणूस, आपल्यासारखीच ती व्यक्ती आहे खरं म्हणजे, पण एका आयुष्यामध्ये एक माणूस एवढं कसं काय करू शकतो. आणि कुठेतरी मला हाही मोह झाला. आता सहज जाता जाता म्हणून सांगते की ज्यावेळी मी अगस्तींचा अभ्यास करत आहे, अजूनही करतीच आहे, माझा अभ्यास अजून पूर्णत्वाला पोचला असं मी म्हणणारच नाही, तसलं धाडस करणार नाही, पण त्या क्षणाला माझ्या लक्षात येत आहे तो अभ्यास करताना की कुठेतरी समर्थ रामदासांचं कार्य कर्तृत्व आणि अगस्तींचं कार्य कर्तृत्व यात कुठे बरीच साम्यस्थळं मला आढळतात. म्हणजे समर्थांचं सुद्धा उगाच समर्थ हे नाव असंच नाही धारण केलेलं आहे. समर्थ म्हणजे ज्यांनी साक्षात आपलं सामर्थ्य प्रगट केलं समाजासाठी आणि आपलं संपूर्ण सामर्थ्य हे शिवरायांच्या पाठीशी उभं केलं आणि म्हणून ते समर्थ आहे. तसं अगस्तींनी आपलं संपूर्ण सामर्थ्य समाजासाठी प्रगट केलं आणि प्रभू रामचंद्रांसाठी साक्षात युद्धभूमीवर सुद्धा अगस्ती गेलेले. कोण करेल एवढं मला सांगा. साक्षात युद्धभूमीवर अगस्ती गेलेले आहेत. ज्या क्षणी प्रभू रामचंद्रांना आज का निष्फळ होती बाण गनिमांचं गाणं आपण ऐकलं असेल, ज्या क्षणी हे लक्षात आलं रामांना की अरे बापरे आता हा रावण आवरण्याच्या पलीकडचा होतोय की काय, त्या रात्री अगस्तींनी रामांची भेट घेतली आहे आणि सांगितलं पहाटे पहाटे आदित्य हृदय ह्या स्तोत्राचा पाठ कर. त्रयोदशाक्षरी रामचंद्रांचा नावाचा मंत्र आहे ना, श्रीराम जय राम जय जय राम. आणि ते कुठल्या कुळातले आहेत? आदित्याच्याच, सूर्यकुळातले आहेत ते साक्षात. हा आदित्य हृदयाचा पाठ 13 वेळेला कर. आणि दुसऱ्या दिवशी रावणवध झालं नाही तर मला सांग. हे इतकं म्हणजे प्रचंड काम आहे आणि हे कुठेतरी मला साम्यस्थळ खरोखर म्हणजे ओढून ताणून नाही, अवघाच काहीतरी सांगायचं आहे म्हणून खरोखर मी त्या ओव्या आणि अगस्तींविषयी असं सांगण्याचा निश्चित प्रयत्न करेन. आणि ही साम्यस्थळं मला दिसली आहे, म्हणजे ती मला भावली आहे दोन्ही चरित्रांमधली आणि ती त्या वेळेला मी निश्चितपणे सांगायचा प्रयत्न करीन. तर अगस्तींनी आपल्या कार्याचा विस्तार भारतभर केला आणि त्यांच्या कार्याविषयी ते झालं. तर भारतीय संस्कृतीतील एकूणच सांगायचं झालं तर ऋषी महर्षींची ही परंपरा अतिशय समृद्ध अशी होती. एक गोष्ट अशी आहे की वनामध्ये किंवा अरण्यवासी असणारे हे ऋषी ह्यांचं वैराग्य हे काही हेकाड पिसं नव्हतं, चेष्टा नसते वनामध्ये राहणं. आज तुम्हाला सांगते, हा जो मी दंडकारण्याचा भाग सांगितला, कुठेतरी तो हेमल कसा वगैरे किंवा तिथे जे नक्षलवादी वगैरे अजूनही नक्षलवादी वगैरे आहेत, तोही भाग या दंडकारण्याचाच भाग आहे. आणि अशा भागामध्ये सुद्धा आपण प्रकाशबाबा आमटेंचा कधी काळी चित्रपट पाहिला असेल तर अशा भागात राहून सुद्धा या लोकांनी जे काही कार्य केलेलं आहे तर ती पण काही चेष्टेची गोष्ट नाही. तर अशा वनांमध्ये राहणं ही खरोखर चेष्टेची गोष्ट नाही. आणि विरक्त वृत्तीनं राहत असून देखील तेवढंच निसर्गाचं संगोपन, तेवढंच वृक्षराजीचं संगोपन, पर्यावरणाचं संगोपन हे सगळं ह्या ऋषींनी केलेलं आहे. आपला संपूर्ण निसर्ग अतिशय सुंदर असावा यासाठीचे प्रयत्न हे या ऋषींनी केलेले आहेत आणि पर्यावरणाचं संगोपनसुद्धा या ऋषींनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे आश्रम हे अतिशय प्रसन्न, समृद्ध, धीर गंभीर, धीरोदात्त असे होते आणि त्याच पद्धतीने ते
जगत होते आणि त्या पद्धतीने त्यांचा वानप्रस्थाश्रम हा होता. त्या अशा पद्धतीने आज आपण शरभंग ऋषी, सुतीक्ष्ण ऋषी आणि अगस्तींविषयीची सुरुवात आज केली. थोडक्यात अगस्तींची सुरुवात आपण आज केली, पण संपूर्णपणे अगस्तींविषयी आपण 12 डिसेंबरच्या व्याख्यानामध्ये जाणून घेऊया. आजची झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. जय जय रघुवीर समर्थ.